तुम्ही काय बनवणार आहात? मी मुगडाळीची चकली बनवणार आहे. हां, मुगडाळीची चकली. हे कुठे शिकलात तुम्ही? ही माझ्या आजीने शिकवली मला. ओके. मला साहित्य सांगितलं काय काय लागेल? याच्यासाठी मुगडाळ लागेल, मैदा लागेल, नंतर ओवा, हिंग, हळद, तीळ, तिखट आणि मीठ. आपण साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. ह्याच्यात आधी मुगडाळ घ्यायची, मोजून घ्यायची वाटीने. ही आता मी मोजलेली आहे. ती मुगडाळ घेऊन त्याच्यामध्ये 2 पट पाणी घालायचं. 2 पट? म्हणजे 1 वाटी मुगडाळ असेल तर त्याच्या बरोबर दुप्पट पाणी घालायचं. प्रमाण ह्याच्यात खूप महत्वाचं आहे, कारण नाहीतर मग ती चकली बरोबर होत नाही. नंतर मग हे आपण कुकरमध्ये ठेवायचं आहे. गरम आहे. चिमटा पाहिजे. हां, कुकरमध्ये ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचं. त्याच्यानंतर एक पातळ फडकं घ्यायचं, मुगडाळीच्या तिप्पट मैदा घ्यायचा आणि तो एका फडक्यामध्ये घालून त्याची फुरसुंडी बांधायची. ओके. कोरडाच. आणि ही पुरचुंडी नुसती वरती ठेवून द्यायची. बर. आणि त्याच्यानंतर कुकर बंद करायचं. कुकर बंद. आणि साधारण हे किती वेळ लागेल आपल्याला? मुगडाळ शिजेपर्यंत, म्हणजे 3-4 शिट्ट्या होईपर्यंत तरी आपल्याला ते ठेवायला लागेल. ओके. मगाशी आपण बघितलं कुकरमध्ये खालच्या बाजूला आपण काय ठेवली होती? कुठली डाळ? मुगाची डाळ. मुगाची डाळ आपण ठेवली होती शिजायला, आणि त्यानंतर एक पुरचुंडी ठेवली होती मैद्याची. ते आता कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपण मुगाची डाळ व्यवस्थित घोटून घेतलेली आहे, ती शिजलेली आहे. आणि मैद्याच्या गुठळ्या होतात, तर त्या मैद्याच्या चाळणीतनं चाळून घ्यायच्या, म्हणजे मग पुन्हा फाईन पावडर तयार होते. ओके. म्हणजे आपलं हे आता तयार झालेलं आहे. हो. आता काय करायचं मला सांगा. आता ह्याच्या पुढे आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे. बर. तर ह्याच्यात मी मैदा घेते. हा चाळलेला आहे. नंतर त्याच्यात मुगाची डाळ घालायची. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ. मिठाचं प्रमाण परफेक्ट पाहिजे. हो. तिखट. थोडंसं जास्त तिखट केलीस तरी चालेल. ठीक आहे. आमच्याकडे जास्त तिखट खात नाही. उलट जास्त तिखट खावं नको, त्यांनी त्रास होतो. म्हणजे करताना ते तिखट होतं, हे नाही आवडणार. ओके. थोडीशी हळद, हिंग. पाणी लागेल ना तुला? हो. नाही, पाणी नाही लागत. मग असं हेच भिजवायचं, ते भिजतं बरोबर. ओवा असं सगळं घातल्यावरती हे सगळं एकत्र करून त्याचं पीठ मळायचं. बर. आणि त्याचा उंडा तयार करून घ्यायचा. आता हा चकलीचा सोऱ्या घ्यायचा. पूर्वी तर आकडायचं यायचं ना, असं करायचं. हा तुळशी बागेतून आणलेला आहे. बर. पूर्वीचं ते प्रेसचं होतं. त्याला खूप ताकदही लागायची. आपली एक पहिली चकली तयार झालेली आहे. क्या बात आहे. आता ही चकली कशाबरोबर खायची असा मी येड्यासारखा प्रश्न विचारणार नाही मी, कारण तो मूर्खात काढाल तुम्ही मला. मूर्खात काढायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मुगडाळीची चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मुगडाळ, मैदा, ओवा, हिंग, हळद, तिखट, तीळ आणि मीठ. कृती: 1 वाटी मुगडाळ 2 वाटी पाण्यामध्ये घालून शिजवून घ्यावी. एका मऊ फडक्यात मैदा घेऊन तो कोरडा उकडून घ्यावा. एका बाउलमध्ये उकडून चाळून घेतलेला मैदा घेऊन शिजवून घोटलेली मुगडाळ, त्यामध्ये मीठ, तिखट, तीळ, हळद, हिंग आणि ओवा घालून पीठ भिजवावं. सोऱ्यामध्ये हे पीठ भरून चकल्या पाडाव्यात आणि खमंग तळून घ्याव्यात.